नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आता तुम्ही जर बसने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. कारण आता बसमध्ये तुम्ही जर कुठे येणं जाणं करत असेल तर तुम्हाला सुट्टे पैसे द्यायची गरज नाही व इतर कोणतेही आधार कार्ड या कोणतेही कागदपत्र दाखवण्याची आवश्यकता नाहीये. कारण आता तुम्हाला एस.टी महामंडळकडून NCMC हे कार्ड मिळणार आहे. हे एक स्मार्ट कार्ड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रिचार्ज करून तुमचा आलाचा प्रवास आहे तो सुखरूप करू शकता व तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चिल्लर पैसे देण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि तुम्ही हे कार्ड कसे काढायचे आहे आणि यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ. सर्वोतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्डची अनिवार्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहितीनुसार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारं पाऊल आहे. सवलतीच्या अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्तता आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने इविक्स टेक्नॉलॉजीज आणि NSDL पेमेंट बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारामध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. तर कोणाला मिळणार आहे हे NCMC कार्ड? तर या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थी व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिला, अमूर्त ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळणार आहे. दिव्यांगांसाठी जे दिव्यांग प्रवासी आहेत त्यांना UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेलं कार्ड. आणि पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिकृत धारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण होणार आहे. आता ह्या कार्डाची वैशिष्ट्ये आणि प्रवासात स्मार्ट सोय काय होणार आहे तुम्हाला? तर मित्रांनो, याची जी किंमत आहे ते नवीन कार्डची किंमत ₹199 प्लस GST सह राहणार आहे. जर तुमच्याकडे जुने स्मार्ट जमा केल्यास ₹149 उपलब्ध होणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं डिस्काउंट मिळणार आहे जर तुमच्याकडे जुनं स्मार्ट असेल तर. तर मित्रांनो, यामध्ये जे वायलेट मर्यादा आहे ते किमान ₹100 ते ₹50च्या पटीत रिचार्ज करावं लागणार आहे. तर मित्रांनो, हे जे स्मार्ट कार्ड लागणार आहे याच्यात तुम्हाला कमीत कमी ₹100चं रिचार्ज करावं लागणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स हे ₹50च्या पटीत रिचार्ज ठेवावं लागणार आहे. याचे आणखी काही विशिष्ट जे कार्य आहे ते आपण इथे बघूया. तर रिचार्ज सुविधा ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहजरित्या करता येईल. म्हणजे मित्रांनो, याचं जे रिचार्ज आहे ते तुम्हाला याचा ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहजरित्या तुम्हाला करता येईल. आणि नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्ती करण्यात आले आहेत. तसेच बस स्थानकाच्या नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर आता मित्रांनो, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. तुम्ही मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून एजंटच्या सहाय्याने सुद्धा
तुम्ही हे सर्व कार्य करू शकता. तसेच हे जे स्मार्ट कार्ड आहे मित्रांनो, आता जे शालेय विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी खूप चांगले कार्ड आहे. लवकरच आता हे कार्ड अंमलात येणार आहे व तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. तर अशा प्रकारे या कार्डची संपूर्ण माहिती होती. आता या कार्डसाठी कागदपत्र काय लागतात आणि हे कार्ड कुठे काढावं लागणार आहे याची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर महिलांसाठी जे नियंत्रण केंद्र राहणार आहे म्हणजे बस डेपो राहणार आहे, तिथे तुम्हाला हे कार्ड काढता येते आणि अधिकृत एजंटजवळ सुद्धा तुम्हाला हे कार्ड काढता येणार आहे. तर यासाठी काय कागदपत्र लागणार आहे महिलांना, तर यांना फक्त आधार कार्ड लागणार आहे. बाकी कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना बस डेपोमध्ये, नियंत्रण केंद्रामध्ये व अधिकृत एजंटजवळ काढता येणार आहे. यांनासुद्धा फक्त आधार कार्डच लागणार आहे. तर अमृत ज्येष्ठ नागरिक यांनासुद्धा बस डेपोमध्ये आणि अधिकृत एजंटकडे कार्ड काढता येणार आहे आणि त्यांना पण फक्त आधार कार्डचीच आवश्यकता राहणार आहे. दृष्टीहीन जे आहे त्यांनासुद्धा बस डेपोमध्ये आणि अधिकृत एजंटजवळ हे कार्ड काढता येणार आहे. तर यासाठी वैयक्तिक ओळखपत्र म्हणजेच जे हँडिकॅप सर्टिफिकेट राहते ते त्यांना जोडावं लागणार आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा तीच प्रोसिजर आहे. त्यांनासुद्धा बस डेपोमध्ये किंवा अधिकृत एजंटजवळ ते कार्ड काढता येणार आहे आणि त्यांनासुद्धा हँडिकॅप जे सर्टिफिकेट आहे ते वैयक्तिक ओळखपत्र ते तिथे द्यावं लागणार आहे. आता राहिलं विद्यार्थी, तर विद्यार्थ्यांना बस डेपोमध्येच काढता येणार आहे, अधिकृत एजंटजवळ काढता येणार नाही आहे. कारण की त्यांचे जे पासेस आहेत ते ऑलरेडी राहतात, त्याच्यामुळे त्यांना फक्त बस डेपोमध्येच काढता येणार आहे आणि त्यांना जे कागदपत्र आहे ते सरळ क्रमांक जो आहे तोच फक्त द्यावं लागणार आहे. तसे इतर सवलतधारकांसाठी सुद्धा बस डिपोमध्येच मिळणार आहे आणि त्यांना शासकीय प्रमाणपत्र लागणार आहे. व सवलत नसलेल्या प्रवाशांसाठी बस डेपोमध्ये व अधिकृत एजंटजवळ जावं लागणार आहे. व तसेच यांना फक्त मोबाईल OTPच लागणार आहे. कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता राहणार नाही आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचे जे कार्ड आहे ते बनवू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे.